नमस्कार, माझं नाव अशोक हिंदूराव कांबळे. मी आरोग्य कर्मचारी आहे. गेली 10-15 वर्ष झालं आम्ही सतत काम करत आहे आणि यामध्ये जे आढळून आले म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जास्त प्रमाणात होतो आणि तो प्लॅस्टिकचा कचरा नागरिकांनी वेगवेगळा देऊन आम्हा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं. ओला सुका हा कचरा 2 विभागणीमध्ये येतो. त्यावेळेला आपल्या दारात आपल्या महानगरपालिकेची घंटागाडी येते. त्याला ओला व सुका कचरा वेगवेगळा देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि हे सहकार्य केल्यानंतर आमच्या काम करण्याच्या याला गती लागेल आणि ह्यासाठी महानगरपालिकेतर्फे किंवा आमच्या कर्मचाऱ्यांतर्फे नागरिकांना एक विनंती आहे की आपला कचरा ओला आणि सुका वेगवेगळ्या ह्याच्यात देऊन महानगरपालिकेत व आम्हाला सहकार्य करावे आणि तसा प्रतिसाद द्यावा. आता मला सांगा, आता गणेश विसर्जन वगैरे झालं, 11 दिवसीय गणपतीचं विसर्जन झालं. एकंदरीत आता निर्माल्य वगैरे आहे, आता हे इथे साईडला निर्माल्य वगैरे आहे. एकंदरीत याबाबत काय सांगाल? म्हणजे आता निर्माल्य किती टनामध्ये जमा झालेलं आहे? किती जमा झाले? एक 5 टनामध्ये निर्माल्य जमा झालेलं आहे. हा म्हणजे नेमकं कुठल्या एरियातलं आहे? पूर्ण खण इराणी खण विभागमध्ये 5 टन कचरा जमा झालेला, निर्माल्य जमा झालेलं आहे. फक्त एका विभागात, कोल्हापुरातील एक हा भाग आहे, एक विभाग आहे. एका विभागामध्ये झालेलं आहे. इराणी खण इथे 5 टन निर्माल्य जमा झालेलं आहे. त्यामध्ये आता निर्माल्य तुम्ही आता सकाळपासून गोळा करताय तुम्ही सगळं. आता 2 ट्रॅक्टर झालेले आहेत. त्यामध्ये नेमकं प्लॅस्टिकचं किती प्लॅस्टिक होतं आणि काय नेमकं कसं होतं निर्माल्य? प्लॅस्टिक नाही म्हटलं तरी 80% प्लॅस्टिकचा ह्याच्यात सहभाग आहे आणि ओला कचरा हा 20% आहे. प्लॅस्टिक 80% आहे. मग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने निर्माल्य वगैरे सापडलं होतं की सगळं एकत्र पद्धतीने? सगळं नाही, पूर्ण एकत्रपणे सापडलेलं आहे. एकत्रपणे प्लास्टिक एकत्रपणे मिक्स. त्यामुळे तुम्हाला फार अडचणी आल्या असतील? हो, खूप अडचणी. दोन्हींचं परत सेपरेशन करणे व ते वेगवेगळ्या पद्धतीनं डंपर आणि आम्हाला ट्रॅक्टर उपलब्ध होतं. त्या ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे संकलन करून द्यावं लागतं. ओके. नमस्कार. इथे दुसरे दादा आहेत, आपले स्वच्छता दूत आहेत. नमस्कार दादा, तुम्ही काय सांगाल याबाबत? आता एकंदरीत आता निर्माल्य वगैरे जमा झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि कशाप्रकारे भाविकांनी आता एक प्रकारे सहकार्य केलं आहे, मात्र त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा आणि ओला कचरा, सुका कचरा सगळं एकत्रच आहे निर्माल्यामध्ये. निर्माल्य एकत्र असल्यामुळे आम्हाला फार त्रास होत आहे आणि निर्माल्यातील प्लॅस्टिकचा कचरा वेगळा आणि ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून आम्ही नेहमी ट्रॅक्टरमध्ये टाकत आहोत. ओके. आपलं नाव कसं? राजेंद्र देवदास गणेशाचार्य. ओके. मी झाडू कामगार सफाई. ओके, धन्यवाद. तुम्ही छान माहिती दिली आणि एक स्वच्छता दूत म्हणून तुम्ही नेहमीच अग्रेसर आहात आणि नेहमीच कोल्हापूर स्वच्छ राहण्यासाठी तुमचे सातत्याने प्रयत्न असतात. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.